ग तुला रुपयाचे नथनी घालेन, तुझ्या फसव्या गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपल्या मराठी गाण्यांचा विषय एकदम हार्डच असतो आणि मित्रांनो त्यातल्या त्यात आपली जी काही मराठीतली जुनी गाणी आहेत त्याच्याबद्दल तर काही बोलायचं कामच नाही। तर मित्रांनो अशाच एका जुन्या गाण्यावरती आपण एकदम जबरदस्त कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लाईट मोशन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर मित्रांनो जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले त्यामध्ये मी तुम्हाला सगळं काही सेटअप करून दिलेलं नाही, सगळं तुम्हाला सेटअप करायला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो आपले जे काही दोन प्रोजेक्ट मी दिलेत बिटमार्क आणि आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट, तर त्यांना इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपले जे काही ऑडिओ आहे ते तुम्हाला दिलेलं नाही, मी म्हणजे दिलं आहे पण आता बिटमार्क प्रोजेक्टमध्ये ॲड केलेलं नाही। तर ते ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, ऑडिओवरती क्लिक करून जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे, म्हणजे बॅक आल्यानंतर आपले जे काही प्रोजेक्टमध्ये तुम्ही असाल काही विषय नाही। नंतर मित्रांनो जे काही ग्रुप दिले त्या ग्रुपमध्ये आपल्याला फोटो आप तुमचे सेट करायचे आहेत। तर ते सेट करण्यासाठी ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करून सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो ज्याचं पण तुम्ही आता इथे व्हिडिओ बनवणार आहे त्याचा एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मी आता डेमोसाठी आणि हो मित्रांनो आता जो काही व्हिडिओ आहे तो मुलं किंवा मुली तुम्ही दोघेही बनवू शकता, त्याच्याबद्दल काही विषय नाही। तर इथे मी हा फोटो ॲड करून घेतो। फोटोला ॲड केल्यानंतर फोटोची जी काही लेंथ आहे ती एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे आणि जे काही ही तुम्हाला दिसते फोटोवरती लॉंग प्रेस करून या प्रकारे तुम्हाला याला खाली घेऊन यायचं आहे। खाली घेऊन आल्यानंतर मित्रांनो फोटोला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे आणि प्रॉपर आपली जी काही ही आहे म्हणजे आपला स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरमध्ये फोटोला सेट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, वरती 3 डॉटवरती क्लिक करून ते स्पॉट कलरचा जो काही इफेक्ट आहे तर तो स्पॉट कलरचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। नंतर हा जो काही मित्रांनो लाल कलर दिसतो यावरती क्लिक करून आपल्याला ब्लॅक कलर सिलेक्ट करून बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर जो काही पहिला फोटो आपला असेल त्याला तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो इथे बघू शकता इथे या ग्रुपमध्येच तुम्हाला इथं इमोजी आणि लिरिक्स म्हणून 2 ग्रुप दिलेत, म्हणजे 2 लेअर दिलेत। तर त्या लेअरमध्ये काय करायचं आहे, आपली जी काही पहिली लिरिक आहे तर जी मित्रांनो आपली लिरिकची लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं, एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आपली जी काही पहिली लिरिक आहे ती काय आता इथे बघू शकता मी कॉपी करून ठेवल्या। तर इथे तुम्हाला ही लिरिक अशी म्हणजे आपली जी काही लिरिक्स असणार आहे ती लिरिक्स तुम्हाला पेस्ट करायची, नंतर तुम्ही असं डॉट टाकून अशी या प्रकारे तुम्ही म्हणजे जे काही सिम्बॉल असतात ते देऊ शकताय। नंतर जे काही इमोजीची तुम्हाला वरती लेअर दिसते या लेअरला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। जे कोणते तुम्हाला इमोजी पाहिजे असतील तर आता मी हे जे काही इमोजी आहे ते इमोजी ॲड करतो, तुम्हाला जे इमोजी पाहिजेत ते तुम्हाला इमोजी ॲड करून घ्यायचे आहेत। नंतर मित्रांनो हे आपल्या ग्रुपमधनं बॅक यायचं आहे आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे आपली जी काही ही आहे आपलं लिरिक्स, त्या लिरिक्सचा जो काही फॉन्ट आहे तो फॉन्ट मी तुम्हाला दिला आहे। तर तो तुम्हाला ॲड करण्यासाठी आता काय करायचं, सिम्पली एडिट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर वरती जे काय फॉन्टचं नाव दिसतं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करून 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे, इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या मटेरियलमध्ये जो फॉन्ट मी प्रोव्हाइड केला आहे तो फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर आपला जो काही दुसरा ग्रुप आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, ज्या प्रकारे मी तुम्हाला फोटो चेंज करायला सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला फोटो चेंज करून घ्यायचा आहे आणि जे काही तुमची पुढची लिरिक्स असेल ती लिरिक्स तुम्हाला इथे टाईप करून घ्यायची आणि जे काही तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याला सेट करू शकताय, काही विषय नाही। आणि जे काही इमोजी आहे ते तुम्हाला जे काही इमोजी पाहिजे असतील तुमच्या आवडते तर ती इमोजी तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत। तर इथे प्रॉपर बघू शकता मी जे काही इमोजी आहेत ते इमोजी टाकून घेतले व्यवस्थितरित्या। तर तुम्हाला देखील या प्रकारे घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर आता जे काही शेप आपण मित्रांनो इथे तुम्हाला दिसत आहेत त्या शेपला आपल्याला ॲनिमेशन वगैरे द्यायचं आहे। तर मित्रांनो पुढचा देखील जो काही फोटो आहे त्याला तुम्ही लक्षपूर्वक म्हणजे महत्त्वानं काय करा, आपले हे फोटो आहे तो फोटो चेंज करा जसं तुम्हाला मी सांगितलं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आणि जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला जे काही फोटो सांगितलं मी त्या प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे एक तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे। तर इथे मी हा फोटो ॲड केला आहे, फोटोला ॲड केल्यानंतर फिल स्क्रीनला सेट करायचा आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरनं प्रॉपर हा जो काही आपला फोटो असणार आहे त्याला व्यवस्थित आपल्या म्हणजे जे काही रेशो आपला इंस्टाग्राम रील्सचा त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे आणि सेट केल्यानंतर आपली जी काही दुसरी म्हणजे आपली मेन बीट आहे 7.18 सेकंदवरची इथेपर्यंत तुम्हाला याला फोटोला वाढवून घ्यायचा आहे। नंतर हा जो काही फोटो आहे याला तुम्हाला असं ट्रॅक करत खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे। आता बघू शकता खाली म्हणजे आपले जे काही शेप आहेत त्या शेपचे देखील खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे। नंतर फोटोला सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करून जी काही ऑपोसिट आहे ती 30वरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर इथून तुम्हाला बॅक येऊन इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही स्पॉट कलर आहे तो तुम्हाला इफेक्ट इथे द्यायचा आहे आणि जे काही कलर आहे तो तुम्हाला लालवरनं तुम्हाला ब्लॅक कलर फक्त करायचा आहे, म्हणजे जे काही लार स्पॉट वगैरे येत असतील ते तुमच्या इथे निघून जातात।
या प्रकारे मित्रांनो व्यवस्थितरित्या केल्यानंतर आता जे काही ग्रुप आहे त्यांना आपण ॲनिमेशन क्रिएट करणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओचा एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघा. आपला जो काही पहिला ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून सुरुवातीला इथून तुम्हाला एक ॲनिमेशन की द्यायची आहे. नंतर 4.3 सेकंदवरती एक आपली बीट आहे, इथे एक तुम्हाला ॲनिमेशन की द्यायची आहे. या प्रकारे ॲनिमेशन की दिल्यानंतर आपल्या पहिल्या ॲनिमेशन कीवरती यायचं आहे आणि आपला जो काही फोटो असणार आहे तो तुम्हाला या बाजूला असं घेऊन जायचा आहे. प्रॉपर बघू शकता हा जो काही फोटो आहे तो या बाजूला मी घेऊन गेलो आहे. या प्रकारे म्हणजे आपला फोटो मूव्ह होईल. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही दोन ॲनिमेशन की आपण ॲड केलेत, एक 4.3 सेकंदवरती आणि जे एक सुरुवातीला, तर ह्या दोन ॲनिमेशन कीच्या मध्ये यायचं आहे. हा जो काही ग्राफचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे आणि आपला जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. इथे जो काही रोटेटचा ऑप्शन आहे या रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून सुरुवातीला एक इथे की फ्रेम ॲड करायची आहे. फोटो आपली जी काही 4.3 सेकंदाची बीट आहे इथे एक की फ्रेम ॲड करायची आहे. आता पहिल्या की फ्रेमवरती येऊन आपलं जे काही रोटेशन आहे ते तुम्हाला 24+24 वरती ठेवायचं आहे. इथे म्हणजे वरच्या बाजूला मी 24 वरती असं रोटेट केलं आहे. तर या प्रकारे रोटेट केल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला नंतर ह्या दोन की फ्रेमच्या मध्ये यायचं आहे. आपल्या ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला या प्रकारे सेट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त असं ॲनिमेशन क्रिएट झाले. आता सेम ॲनिमेशन मित्रांनो आपले जे काही हा दुसरा ग्रुप आहे त्याला आपल्याला क्रिएट करायचा आहे. ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे. फक्त हा जो काही ग्रुप आहे तो दुसऱ्या बाजूला घालवायचा आहे. म्हणजे आता इथे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. की फ्रेम ॲड करून एकदम लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे. पहिल्या की फ्रेमवरती येऊन आपला जो काही फोटो आहे तो या बाजूला तुम्हाला असं उजव्या बाजूला असं ड्रॅग करायचं आहे. ओके. नंतर या दोन की फ्रेमच्या सेंटरला यायचं आहे. ग्राफवरती क्लिक करून याला या प्रकारे ॲनिमेशन द्यायचं आहे. बॅक यायचं आहे. नंतर तुम्हाला रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला एक की फ्रेम आणि लास्टला एक की फ्रेम ॲड करून पहिल्या की फ्रेमवरती येऊन आपले जे काही रोटेशन आहे ते 24 वरती ठेवायचं आहे आणि दोन्ही की फ्रेमच्या सेंटरला येऊन आपला जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला सेम या प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही आपल्या डेमोमध्ये ॲनिमेशन बघितलं होतं त्या प्रकारचं ॲनिमेशन आपलं क्रिएट झाले. ओके. तर मित्रांनो हे ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर आता हा जो काही पुढचा फोटो आहे याला तुम्हाला एकदम वेगळं ॲनिमेशन द्यायचं आहे, म्हणजे नलमधनं ॲनिमेशन द्यायचं आहे. तर हे देखील मित्रांनो तुम्ही लक्षपूर्वक बघा. आता तुम्हाला 7.18च्या जी काही बीट आहे या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. इथे ऑब्जेक्ट अँड इलेमेंटचा तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो. इथे क्लिक करून जे काही ते नलचा तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. नलच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नलची एक लेअर तुमच्यासमोर येऊन जाईल. आता हा जो काही लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला 14.15ची आपली जी काही बीट आहे या बीटपर्यंत असं घेऊन यायचं आहे. नंतर मित्रांनो ही नलची जी काही लेअर आहे याला तुम्हाला खाली असं ट्रॅक करत घेऊन यायचं आहे. नाही आणलं तर काही विषय नाही. नंतर आपला जो काही ग्रुप आहे ह्या ग्रुपला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ग्रुपला सिलेक्ट केल्यानंतर वरती हा जो काही तुम्हाला ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नलचा ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली या नलवरती क्लिक करायचं आहे. नलवरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही ग्रुप आहे ग्रुप आणि जे काही आपलं हे असणार आहे नलची लेअर ते एकदम एकमेकाला अटॅच होईल. म्हणजे आता तुम्ही मुवमेंट क्रिएट करू शकताय. तर आता मित्रांनो मुवमेंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला म्हणजे 7.18ची जी काही बीट आहे इथे यायचं आहे. नंतर ह्या लेअर म्हणजे आपली जी काही नलची लेअर आहे याला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून सुरुवातीला ॲनिमेशन द्यायचे. ॲनिमेशन की दिल्यानंतर आता तुम्हाला पुढच्या बीटवरती म्हणजे 11.11 सेकंदाची जी काही बीट आहे ह्या बीटवरती येऊन आपला जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला या प्रकारे असं खाली व्यवस्थित ड्रॅग करायचा आहे. म्हणजे इकडे तिकडे झालं नाही पाहिजे. प्रॉपर तुम्हाला या प्रकारे ड्रॅग करायचा आहे. या प्रकारे ड्रॅग केल्यानंतर लास्टला तुम्हाला या पोझिशनला म्हणजे 14.3 सेकंदवरती मी आलो आहे. तुम्हाला देखील या पोझिशनला यायचं आहे. जो काय आपला फोटो आहे तो तुम्हाला वरच्या बाजूला या प्रकारे म्हणजे न्यायचा आहे. जास्त पण वरच्या बाजूला न्यायचं नाही. या प्रकारे तुम्हाला जसं स्क्रीनवरती दिसतोय त्या प्रकारे न्यायचं आणि एकदम लास्टला येऊन 14.15च्या बीटवरती तुम्हाला फोटो एकदम वरच्या बाजूला असं घालवून द्यायचं. काही विषय नाही. प्रॉपर मित्रांनो कसं ॲनिमेशन दिलं तुम्ही लक्षपूर्वक बघा. ओके. तर आता नंतर या ॲनिमेशन की या प्रकारे दिल्यानंतर आता तुम्हाला या म्हणजे नल जी काही नलची लेअर आहे त्याचे जे काही की फ्रेम आहेत ह्या की फ्रेमच्या सेंटरला येऊन तुम्हाला इथे ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे जे काही ग्राफ आहे ते या प्रकारे तुम्हाला असं सेट करायचं आहे. नंतर 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी कर्वचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे. नंतर या 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट कर्व टू ऑल की फ्रेमचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्या सगळ्या की फ्रेममध्ये हा कर्व पेस्ट होणार आहे. आता मित्रांनो बघू शकता इथे देखील आपल्या ज्या प्रकारे तुम्ही आपल्या डेमोमध्ये ॲनिमेशन बघितलं होतं त्या प्रकारचं ॲनिमेशन आपलं क्रिएट झाले. तर मित्रांनो असं एकदम तुम्ही जबरदस्त ॲनिमेशन क्रिएट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम इथे 14.15ची बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता डेमोमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं म्हणजे इथून पुढे जे काही होतं ते व्हिडिओ होतं. तुम्ही फोटो देखील ॲड करू शकताय. तर आता मी तुम्हाला इथे फोटो ॲड करून दाखवतो. तर मित्रांनो पहिला फोटो मी असा ॲड केला आहे. फोटोला ॲड केल्यानंतर 19.10ची आपली जी काही बीट आहे इथेपर्यंत वाढवायचं आहे. नंतर फोटोला ड्रॅग करत आपले जे काही HDR CC इफेक्ट असतील त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला घेऊन यायचं आहे. म्हणजे तुम्हाला खाली एकदम असं घेऊन यायचं आहे. असं आल्यानंतर मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त असं इफेक्ट दिसेल. आणि मित्रांनो फोटोमध्ये म्हणजे व्यवस्थित HDR इफेक्ट दिसत नाहीत. तर आपले जे काही HDR इफेक्ट आहे ते तुम्हाला इथून हाईड करून घेतलं तर काही विषय नाही. फक्त जे काही आपली शॅडो PNG आहे त्याला फक्त हाईड करू नका. ओके. तर आता जो काही दुसरा फोटो आहे तो दुसरा फोटो देखील मी ते ॲड करून घेतो.
या प्रकारे एकदम लास्टपर्यंत वाढवून नंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून व्यवस्थित मोशन ट्रान्सफरमधनं सेट करायचं ओके. आणि ह्याला देखील आपली जी काही ग्राफची म्हणजे ही आहे आपली शॅडो PNG याच्या खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे. आणि जर मित्रांनो तुमचे व्हिडिओ वगैरे असतील तर HDR-CC फेड जो काय आहे तो तुम्ही ऑन करू शकताय. तर मित्रांनो या प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे आपला शेकी फेड प्रोजेक्ट ओपन करून आपले जे काही म्हणजे ही आहे ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचं इफेक्ट आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन लास्टला जो काही तुम्ही फोटोज ॲड केलेत त्या फोटोचा तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकताय. तर मित्रांनो या प्रकारे जे काय आयफोन इमोजीचा फॉन्ट वगैरे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्या सर्वाची तर त्याचा काही विषय नाही. आता मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला तर सिम्पली तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.